कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, सांगलीकरांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। सांगली कोयना धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून सांगली महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे। महापालिकेने जारी केलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की पुरासंबंधित कोणतीही अफवा अथवा विकृत वेबसाईटवरील माहितीवर विश्वास ठेवू नये। योग्य आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या अधिकृत संपर्क नंबरवरच चौकशी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। विशेषतः सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट व मगरमच्छ कॉलनी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे। पाण्याची पातळी धोक्याच्या स्तरावर पोहोचल्यास नागरिकांनी त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे निर्देशही देण्यात आले आहेत। महापालिकेने आश्वासन दिले आहे की कोणत्याही परिस्थितीत प्रशासन नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये। मात्र आपल्या भागात पाणी येण्याची शक्यता असल्यास विलंब न करता सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे कोयना, वारणा या नद्यांच्या परिसरात फार मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। त्याच्यामुळे धरणातून पाणी सोडणं अनिवार्य आहे। कृष्णा नदीची पातळी वाढत असली तरीसुद्धा प्रशासन येणाऱ्या महापुराचा सामना करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि तयारी आहे। मी सर्व नागरिकांना या निमित्ताने सांगू इच्छितो की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। सर्व ऑफिशियल वेबसाईटवरची माहिती घेऊन तुम्ही तयारीत राहा। दुसरं असं आहे की महानगरपालिका, तहसीलदार कार्यालय, इरिगेशन विभाग, NDRF आणि त्याचबरोबर पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग या सर्वांमार्फत आपल्याला वेळोवेळी मदत देण्यात येईल। सूर्यवंशी प्लॉट, इनामदार माळा, मगरमच्छ कॉलनी या भागातल्या लोकांनी सावध राहावं। जेव्हा जर का पुराची परिस्थिती जाणवली तर सगळी शासकीय यंत्रणा कार्यान्वित होऊन आपल्याला सुरक्षेच्या ठिकाणी घेऊन जातील। मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की शासन हे जनतेबरोबर आहे, लोकांबरोबर आहे। काल माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आपल्या व्यस्त कार्यभारातून सुद्धा जवळजवळ 1.5 तास आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला सांगतो की प्रशासन जनतेबरोबर आहे, आम्ही आपल्याबरोबर आहोत। आपणही आम्हाला सहकार्य करावे। आम्ही आपल्याला पूर्ण